नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 10व्या युनिटमध्ये उच्च शिक्षण प्रणाली या युनिटमध्ये स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनाची उत्क्रांती या चॅप्टरवरती आज आपण फोकस करणार आहोत. यामध्ये कुठले कुठले असे कमिशन्स होते ज्यांनी आपल्या हायर एज्युकेशन सिस्टीमला सुधारवण्यासाठी काही रिकमेंडेशन केले होते. ते कुठले कुठले कमिशन आहेत, त्यांचे रिकमेंडेशन काय आहेत, हे सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत. त्यासोबतच प्रोफेशनल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हे काय इम्पॉर्टंट आहे, या सर्व गोष्टी पण आपण कव्हर करणार आहोत. जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, महाराष्ट्र सेट एक्झाम जी आहे त्यामध्ये प्रत्येक युनिटवरती आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. किती? 5 प्रश्न. आणि आपल्या हायर एज्युकेशन वरती सुद्धा किती? 5च प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामध्ये 2 ते 3 ईझी क्वेश्चन असतात. बाकीचे ईझी टू मॉडरेट आणि मॉडरेट टू हार्ड लेव्हलचे सुद्धा असू शकतात. परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तो सोप्या पद्धतीमध्ये आणि करता येईल अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं. तर त्यासाठी आपली पूर्ण तयारी झाली पाहिजे. तयारीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं आणि कन्सेप्ट क्लिअर करणं. त्यासोबतच एक्सपर्टचं गाईडन्स सुद्धा महत्त्वाचं असतं. तर यासाठीच आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी पेपर 1 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत. लाईव्ह सेशन्स असणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक युनिट एक्सपर्ट कडून तुमचा कव्हर केला जाईल. साप्ताहिक चाचणी तुमची होणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन आणखीन दिवसेंदिवस बळकट होत जाईल, है ना. मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, ज्याची प्रॅक्टिस करून मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता, वाढवू शकता. एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचं पीडीएफ मिळणार आहे आणि त्यासोबतच 2000 पेक्षा जास्त एमसीक्यूज तुम्हाला मिळणार आहेत, ज्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये स्कोर वाढवण्यासाठी तयारी करा. तर आजच जॉईन करा हा कोर्स, कारण खूप महत्वाचा कोर्स आहे. तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन साठी तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट्स कडून, राईट. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप सुद्धा अवेलेबल आहे, त्यावरून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. अजिबात लेट करू नका, प्रिपरेशन आजच स्टार्ट करा, जेणेकरून एक्झामिनेशन पर्यंत तुमचं पूर्ण तयारी होऊन जाईल. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील, डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. बघा, वन बाय वन आपण सर्व कमिशन्स किंवा इनिशिएटिव्स जे आहेत हायर लर्निंगमध्ये, जे पोस्ट इंडिपेंडन्स नंतर वन बाय वन त्याचं एव्होल्युशन झालं, वन बाय वन ते इनिशिएटिव्ह जे आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये घेण्यात आलं. ऑल राईट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन्स आहेत, त्याचं इयर, त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर सुद्धा मी दिलेलं आहे, काही काही कमिशन्सचं, काही काही इनिशिएटिव्हचं. ठीक आहे. तर प्रत्येक कमिशनने काहीतरी वेगळं असं एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला प्रदान केलेलं आहे. आता जे आपण एज्युकेशन सिस्टीम बघतो आहे की ग्रॅज्युएशनमध्ये 3 इयर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन 2 इयर्स और 4 इयर्स, है ना, MBA 4 इयर्स किंवा असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, है ना, ते कसे डेव्हलप झाले किंवा कोणी त्याची सुरुवात केली, अशा प्रकारचे काही गोष्टी या कमिशन्समध्ये आहेत. सो ते तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. ते वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. बघा, पहिला आहे राधाकृष्णन कमिशन, RC 1948-1949 मध्ये हे राधाकृष्णन कमिशन जे आहे किंवा या कमिशनचे इनिशिएटिव्ह जे आहे ते 1948 ते 49 मध्ये समोर आलं.
बघा, राधाकृष्णन कमिशनला आणखीन एक नाव आहे, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, UEC. हे लक्षात ठेवा. राधाकृष्णन कमिशन म्हणजेच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. त्यांनी काय केलं, सेकंडरी एज्युकेशन आणि हायर एज्युकेशनमध्ये जे त्याचं इंटिग्रेशन किंवा त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं, सुचवलं. अशी एक कल्पना त्यांनी केली है ना राधाकृष्णन कमिशनने. त्यांचं एक इनिशिएटिव्ह होतं की UGCच्या मदतीने किंवा UGC सोबत UGC सेटिंग अप करून, UGCला सेटअप करून, UGCची स्थापना करून, ठीक आहे, त्यांनी माध्यमिक आणि उच्च शिक्षण किंवा उच्च माध्यमिक याला एकत्रित करणं हे त्यांनी सुचवलं. कोणी? राधाकृष्णन कमिशनने. आलं लक्षात? इट ऑल्सो रिकमेंडेड द सेटिंग अप रुरल युनिव्हर्सिटीज. त्यानंतर आणखीन एक राधाकृष्णन कमिशनचं काय इनिशिएटिव्ह आहे, तर रुरल युनिव्हर्सिटीज म्हणजेच ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करणं याची शिफारस सुद्धा यांनी केली. कोणी? राधाकृष्णन कमिशन. त्याचप्रमाणे मुदलियार कमिशन एक आहे. हे बॉक्समध्ये आहेत, याचा अर्थ असं नाही की अपोजिट आहेत किंवा डिफरन्स या ठिकाणी आपण डिस्कस करतोय. या ठिकाणी आपण प्रत्येक बॉक्स हा वेगळा आहे, प्रत्येक बॉक्स वेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे. बघा, मुदलियार कमिशन काय म्हणते, 1952 ते 1953. इट ऑल्सो पॉप्युलर ॲज सेकंडरी एज्युकेशन कमिशन, SEC. मुदलियार कमिशन कोणत्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे, तर सेकंडरी एज्युकेशन कमिशन. इट रिकमेंडेड इंट्रोड्युसिंग a 3-year secondary and 4-year higher education system. मुदलियार कमिशनने काय रिकमेंड केलं, मुदलियार कमिशनने काय कशाची सुरुवात केली, 3 वर्षाची माध्यमिक आणि 4 वर्षाची उच्च शिक्षण प्रणाली सुरू करण्याची शिफारस कोणी केली, मुदलियार कमिशनने. आलं लक्षात? इट ऑल्सो ॲडव्होकेटेड द सेटिंग अप ऑफ मल्टीपर्पज स्कूल्स अँड वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स. हे 3 वर्षाचं माध्यमिक आणि 4 वर्षाचं उच्च शिक्षण प्रणाली सुरू करण्याची शिफारशी बरोबरच त्यांनी आणखीन एक इनिशिएटिव्ह घेतलं की बहुउद्देशीय शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षणची किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संस्था स्थापन करणं यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, समर्थन केलं किंवा यासाठी सुद्धा त्यांनी शिफारस केली. कोणी? मुदलियार कमिशनने. ऑलराईट. नेक्स्ट वन इज कोठारी कमिशन. हे सर्व नाव तुम्ही एक्झामिनेशन मध्ये पाहिलं असेलच, राईट. कोठारी कमिशन 1964-1966. द कमिशन वॉज टायटल्ड ॲज एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट, END म्हणजेच एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट. इट इज व्हेरी प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट. ही जी रिपोर्ट आहे ही खूप अतिशय प्रगतशील असा एक अहवाल होता, अतिशय प्रोग्रेसिव्ह अशी एक रिपोर्ट होती. यामध्ये काय प्रपोज केलं गेलं होतं किंवा काय यामध्ये प्रस्तावित केलं होतं, तर 3-year डिग्री कोर्स अँड 4-year ऑनर्स डिग्री कोर्स है ना. आपल्याला माहिती आहे की समजा फॉर एक्झाम्पल BCom एक डिग्री आहे, BCom डिग्री 3 वर्षाची, त्यासोबतच BCom ऑनर्स असं जर असेल तर ते 4 yearचा कोर्स. असं या ठिकाणी रिकमेंडेशन जे कोणाचं आहे, कोठारी कमिशनचं. म्हणजेच 3 वर्षाची पदवी याचा अभ्यासक्रम आणि 4 वर्षाचा ऑनर डिग्री ऑनर्स ज्याला आपण म्हणतो तो कोर्स कोणी रिकमेंड केला, कोठारी कमिशन. एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस IES टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ इंडियन हायर एज्युकेशन विथ हायर एज्युकेशन सिस्टीम 10.9 emphasize on quality teaching faculties to vocationalize secondary educational was recommended. बघा, यामध्ये काय झालं, कोठारी कमिशन मध्ये उच्च शिक्षण प्रणाली सोबतच जी भारतातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी है ना, त्यांनी काय केलं, भारतीय शिक्षण सेवा म्हणजेच इंडियन एज्युकेशन सर्व्हिसची स्थापना 10.9 माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक बनवण्यासाठी किंवा त्याला दर्जेदार अध्यापन है ना यांच्यावर भर देण्यासाठी शिफारस कोणी केली, तर कोठारी कमिशन यांनी केली. आलं लक्षात? द नेक्स्ट इज इट रिकमेंडेड, त्यांनी आणखीन एक प्रस्तावित केलं किंवा शिफारस केली की 6% ऑफ नॅशनल इन्कम शुड बी स्पेंट ऑन एज्युकेशन. नॅशनल इन्कम जे आहे आपलं, जी राष्ट्रीय उत्पन्न ज्याला म्हणतो आपण,
राष्ट्रीय उत्पन्न जितकंही दर वर्षाला होत असेल त्यामधला 6% किंवा 6% रक्कम ही शिक्षणावरती स्पेंड झाली पाहिजे, शिक्षणावरती खर्च झाली पाहिजे. शिक्षणासाठी जे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे आहेत, त्यावरती हा 6% खर्च आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्च झाला पाहिजे. असं कोणी शिफारस केली? कोठारी कमिशननी शिफारस केली. ओके, पुढे बघा, सॅम पित्रोदा कमिटी. सॅम पित्रोदा कमिटी काय झाली? ही 2007 मध्ये इस्टॅब्लिश झाली. पॉप्युलरली नोन ॲज नॅशनल नॉलेज कमिशन, NKC. NKC म्हटलं तर लगेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे सॅम पित्रोदा कमिटी. ठीक आहे. इट रिकमेंडेड द restructuring of curriculum to meet the demand for multidisciplinary professionals and criteria-based resource allocation to ensure maintenance of standard and strategic preferences to promote excellence in higher education. बघा, हे जे सॅम पित्रोदा कमिटी आहे यांनी काय इनिशिएटिव्ह घेतलं होतं तर उच्च शिक्षणातील जे काय म्हणतात त्याला की एक डिसिप्लिनर प्रोफेशनल्स असा एक क्रायटेरिया किंवा उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी है ना, मानके म्हणजेच डिसिप्लिनर आणि धोरणात्मक प्राधान्यांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी बहुविषय व्यावसायिकांची मागणी केली आणि निकषांवर आधारित संसाधन वाटपाची पूर्तता करण्यासाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची शिफारस सॅम पित्रोदा या कमिटीने केली होती. 2007 मध्ये ही स्टॅब्लिश झाली होती. त्याला दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं, ती आहे NKC म्हणजेच नॅशनल नॉलेज कमिशन. ओके, पुढे आहे डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी. हे सर्व कमिटीज किंवा हे जे कमिशन्स आहेत हे काय आहेत तर हे आपल्या पोस्ट इंडिपेंडन्स नंतर म्हणजे इंडिपेंडन्स झाल्यानंतर एज्युकेशन सिस्टीमला सुधारण्यासाठी, एज्युकेशन सिस्टीममध्ये नवीन नवीन गोष्टी अंमलात आणण्यासाठी किंवा एज्युकेशन सिस्टीमला आणखीन किती चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो इंडियन एज्युकेशन सिस्टीमला, त्यासाठी घेतलेले नवीन नवीन कमिशन्स किंवा नवीन नवीन कमिटीने इनिशिएटिव्स. ठीक आहे, प्रत्येक कमिटीने काहीतरी वेगळे इनिशिएटिव्ह घेतले, प्रत्येक कमिशनने काहीतरी एक वेगळं पाऊल पुढे घेतलेलं आहे टू डेव्हलप एज्युकेशन सिस्टीम. ओके, त्यामध्ये सॅम पित्रोदा, कोठारी कमिशन, मुदलियार कमिशन असे वेगवेगळे आहेत. यामध्येच एक डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी सुद्धा आहे. बघा, इट वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू रिकमेंड स्ट्रॅटेजीज टू इम्प्रूव्ह टेक्निकल एज्युकेशन इन कंट्री. तांत्रिक शिक्षण जे आहे आपलं टेक्निकल एज्युकेशन याला सुधारण्यासाठी म्हणजेच याला इम्प्रूव्ह करण्यासाठी शिफारस कोणी केली? डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी यांनी शिफारस केली. ठीक आहे. इट रिकमेंडेड 2% बजेट इन एव्हरी इन्स्टिट्यूशन टू बी इमार्क्ड फॉर रिसर्च, म्हणजेच 2% बजेट संशोधनासाठी राखून ठेवण्यासाठी शिफारस केली होती डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी यांनी. म्हणजे यांना काय करायचं होतं, जे टेक्निकल एज्युकेशनसाठी जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करण्यासाठी त्याला फंडिंग प्रोव्हाइड करा, त्याला डेव्हलप करण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते त्यांना त्याला सर्व्हिस द्या किंवा प्रोव्हाइड करा, है ना, जेणेकरून हे टेक्निकल एज्युकेशन जे आपण आपली पद्धत आहे किंवा जी लेवल आहे एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याची टेक्निकल एज्युकेशनमध्ये ती आणखीन प्रोग्रेस करेल. ठीक आहे. सो हे होतं इनिशिएटिव्ह कोणाचं? डॉक्टर अनिल काकोडकर कमिटीचं. पुढे आहे यशपाल कमिटी. यशपाल कमिटीने काय केलं बघूया आपण. इट सजेस्टेड स्क्रॅपिंग ऑफ ऑल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी और मॉनिटरिंग बॉडीज अँड क्रिएशन ऑफ सुपर रेग्युलेटर. फॉर एक्झाम्पल 7 मेंबर कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच CHER. म्हणजे काय बघा, सर्व उच्च शिक्षण नियामक आणि देखरेख संस्था रद्द करणे आणि एक सुपर रेग्युलेटर म्हणजेच उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी 7 सदस्यीय आयोग तयार करण्याची सूचना केली. कळलं? म्हणजे बघा, वेगवेगळ्या डिपार्टमेंट जसं होतं प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगवेगळं डिपार्टमेंट होतं. उच्च शिक्षण असेल, त्यानंतर रेग्युलेटरी असेल किंवा मॉनिटरिंग असेल, ह्या सर्व बॉडीज है ना, या सर्व डिपार्टमेंट जे आहेत वेगवेगळे यांच्यासाठी एकच एक सुपर रेग्युलेटर असलं पाहिजे किंवा 7 मेंबर्सचं एकच असं कमिटी असायला पाहिजे, कमिशन असलं पाहिजे जे की सर्व गोष्टीवर देखरेख करेल. ती कुठली होती?
कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च, त्याला CHER असं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर स्टेट हायर एज्युकेशन काउन्सिल वुड फॉर्म द सेकंड टायर ऑफ सिस्टीम, म्हणजेच राज्य उच्च शिक्षण परिषद या प्रणालीचा दुसरा स्तर तयार करते. पुढे बघा, कमिटी ऑन सॉरी इमोशनल इंटिग्रेशन 1961. It was set up under the chairmanship of who? Dr. Sampurnanand. कशासाठी? To study the role of educational programs for youth in general and students in school and colleges in particular in order to strengthen the process of emotional integration. ही जी कमिटी आहे, कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन 1961, हे कोणाच्या अंडर सेटअप करण्यात आली होती? संपूर्णानंद. डॉक्टर संपूर्णानंद याचे जनक आहेत असं म्हटलं तरी चालेल. कशाचे? कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशनचे 1961. ठीक आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः भावनिक एकात्मतेच्या प्रक्रियेला बळकट करण्यासाठी किंवा प्रोग्रेस करण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, एज्युकेशनल प्रोग्राम्स, है ना, याची भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. कशाची? कमिटीची. कोणत्या कमिटीची? इमोशनल इंटिग्रेशन कमिटी किंवा कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन. सो यामध्ये हे लक्षात ठेवा, कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन जे आहे हे कोणाच्या अंडर इस्टॅब्लिश झाली, सेटअप झाली होती? तर चेअरमनशिप ऑफ डॉक्टर संपूर्णानंद. ओके. पुढे आहे ज्ञानम कमिटी. ज्ञानम कमिटी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, 1993. इट रिकमेंडेड फ्लेक्झिबिलिटी अँड autonomy for ensuring academic excellence, asked for restricting the unchecked growth of deemed universities. ठीक आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी म्हणजे कशासाठी? अकॅडमिक एक्सलन्ससाठी. ठीक आहे. खात्री करण्यासाठी त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच लवचिकता आणि ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्ता यासाठी शिफारस करण्यात आली होती ज्ञानम कमिटीद्वारे. ठीक आहे. यामध्ये एक शब्द आहे डीम्ड युनिव्हर्सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय? अशी युनिव्हर्सिटी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. जी युनिव्हर्सिटी रजिस्टर्ड आहे त्याला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतात. ऑलराईट. त्यानंतर कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन, आय थिंक हे झालेलं आहे कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन, बट त्यामध्ये थोडीशी वेगळी आणखीन एक इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूया. Constituted by UGC, committee recommended 4 models of public private partnership. PPP यामध्ये काय आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. यामध्ये काहीतरी एक नवीन रिकमेंडेशन केलं होतं कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशननेच. केबी पवार कमिटी प्रपोज्ड 4 डिफरंट मॉडेल ऑफ PPP मॉडेल्स इन हायर एज्युकेशन. ठीक आहे. त्यामध्ये एक आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल, आउटसोर्सिंग मॉडेल, इक्विटी मॉडेल आणि रिझर्व्ह आउटसोर्सिंग मॉडेल. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. यापैकी एखादा समजा असं विचारला की दिस मॉडेल इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग कमिटी, तर आपल्याला ते माहिती पाहिजे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल, आउटसोर्सिंग मॉडेल, इक्विटी मॉडेल आणि रिझर्व्ह आउटसोर्सिंग मॉडेल. हे कशाशी रिलेटेड आहेत? कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन. आणि ते कोणी सुरू केलं होतं? अंडर द चेअरमनशिप ऑफ डॉक्टर संपूर्णानंद. दी प्रोफेशनल एज्युकेशन. ठीक आहे. प्रोफेशनल एज्युकेशन काय असतं? व्यावसायिक शिक्षण काय असतं? आणि आपल्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आपल्याला काय इंडियामध्ये प्रोव्हाइड केलं जातं, काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया. प्रोफेशनल डिग्री किंवा प्रोफेशनल एज्युकेशन जे असतं, व्यावसायिक पदवी जी असते, त्यामध्ये स्टुडंट्सला त्यांच्या करिअरसाठी काही स्पेसिफिक फील्डमध्ये प्रिपेअर केलं जातं, ट्रेन केलं जातं. ठीक आहे. त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर लॉ आहे, फार्मसी आहे, मेडिसिन आहे किंवा आपली शिक्षक होण्याची पदवी आहे, है ना. या सर्व गोष्टी येतात आपल्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये, व्यावसायिक शिक्षणामध्ये. ओके. यामध्ये बेसिकली काय होतं की एका स्पेशलाइज्ड सब्जेक्टमध्ये किंवा एका स्पेशलाइज्ड सेक्टरमध्ये तुमची ट्रेनिंग होते, तुमचं एज्युकेशन होतं, तुमची डिग्री होते, है ना. ते नंतर फ्युचरमध्ये तुम्हाला हेल्पफुल असतं तुमच्या जॉबसाठी, तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या करिअरसाठी. ओके. यामध्ये लॉ आहे म्हणजे LLB असेल, LLM असेल,
फार्मसी असेल, मेडिसिन सेक्टरमध्ये असेल, MBBS वगैरे, एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्या नेट सेटचे एक्झाम्स असतील. हे प्रोफेशनल एज्युकेशन झालं, आपली डिग्री झाली. ओके. त्यामध्ये एक्झाम्पल बघा, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे इन्स्टिट्यूशन्स जे की प्रोफेशनल एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. असे इन्स्टिट्यूशन्स इंडियामध्ये जे की आपल्याला प्रोफेशनल एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आहे. ओके. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च आहे, त्याला ICAR असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर वेटनरी वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया आहे. हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे, की हे इन्स्टिट्यूशन्स इंडियामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे आपल्या जॉबसाठी, आपल्या करिअरसाठी जे काही आपण एक प्रोफेशनल वेमध्ये एक प्रोफेशनल ट्रेनिंग, एक प्रोफेशनल स्टडीज, डिग्री आपण अवगत करत असतो. त्याला आपण म्हणतो एक प्रोफेशनल एज्युकेशन, व्यावसायिक अभ्यास है ना? किंवा त्यामध्ये बघा लॉ आहे, है ना, LLB. त्यामध्ये काय होतं, की सर्व्हिस प्रोव्हाईड केली जाते. बरोबर? असे एज्युकेशन ज्यामधून तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाईड करू शकता, दॅट इज प्रोफेशनल एज्युकेशन इन अ सिंपल वर्ड आपण बोलू शकतो. बरोबर? मग त्याचसारखं आणखीन एक आहे टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय फरक असतं? तर टेक्निकल एज्युकेशनमध्ये काही सायंटिफिक पद्धतीने शिक्षण जे आहे ते प्रोव्हाईड केलं जातं किंवा सायंटिफिक पद्धतीचा, है ना, सायंटिफिक मेथडचा कसा यूज केला जातो, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा कसा यूज केला जातो, हे सर्व गोष्टी, हे सर्व पद्धती शिक्षणाच्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये येतात. ठीक आहे, तांत्रिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो. तर ब्रिटानिका जे आहेत ते टेक्निकल एज्युकेशनची डेफिनेशन काय सांगतायत, तर टेक्निकल एज्युकेशन इज द अकॅडमिक अँड टेक्निकल प्रिपरेशन. बरोबर? हे जे टेक्निकल एज्युकेशन आहे, तांत्रिक शिक्षण, हे काय आहे, अकॅडमिक अँड टेक्निकल प्रिपरेशन आहे, है ना, शैक्षणिक आणि तांत्रिक तयारी, ज्यामध्ये की स्टुडंट्स प्रिपेअर्स फॉर अ जॉब इन्व्हॉल्विंग अप्लाइड सायन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता यामध्ये स्टुडंट्सला प्रिपेअर केलं जातं बाय युजिंग अप्लाइड सायन्स. आता अप्लाइड सायन्स म्हणजे काय? अप्लाइड सायन्स म्हणजे अशी पद्धत ज्यामध्ये की सायंटिफिक पद्धत वापरली जाते. सायंटिफिक पद्धत म्हणजे ज्यामध्ये सायन्सचा वापर करून असा अर्थ नसतो. तर सायंटिफिक पद्धत म्हणजे स्टेप बाय स्टेप, है ना? बाय द रूल्स, बरोबर? एक सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये त्याला आपण म्हणतो सायंटिफिक वे. बरोबर? तर अप्लाइड सायन्सचा वापर करून आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून जे प्रिपरेशन केलं जातं, जो अभ्यास केला जातो, त्याला टेक्निकल एज्युकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. मग यामध्ये काही सायन्सचं असेल, काही मॅथमॅटिक्स असतील, है ना, हे टेक्निकल गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टीमध्ये फॉर्म्युलाज आहेत, काही रूल्स आहेत. बरोबर? मग त्यामध्ये इंडियन कंटेक्समध्ये बघायला गेलं किंवा आपल्या भारतामध्ये बघायला गेलं, तर टेक्निकल एज्युकेशनच्या मध्ये काय येतं, तर इंजिनिअरिंग आहे, है ना, मॅनेजमेंट आहे, आर्किटेक्चर आहे, है ना, फार्मसी आहे. बरोबर? या गोष्टी येतात टेक्निकल एज्युकेशनमध्ये. आलं लक्षात? तर यामध्ये काय आहेत, एक सायंटिफिक पद्धतीचा वापर केला जातो, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण प्रोव्हाईड केलं जातं. हे असतात आपले टेक्निकल एज्युकेशन. तर इंडियामध्ये काही टेक्निकल एज्युकेशन प्रोव्हाईड करणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर आपले MOE फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत काही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IITs ज्याला आपण म्हणतो, है ना. IIM म्हणजे मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे. बरोबर? तर IIT म्हणजे टेक्नॉलॉजी, IIM म्हणजे मॅनेजमेंट, क्लिअर. IIS म्हणजे सायन्स, ठीक आहे. SC म्हणजे सायन्स, बरोबर. त्यानंतर IISER म्हणजे सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. NIT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे सर्व शॉर्ट फॉर्म सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲब्रिव्हिएशन्स तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाचे आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, IIITs. IITs वेगळं आणि IIITs वेगळं आहे या ठिकाणी. ठीक आहे. एक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि दुसरा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. तर हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे, तर टेक्निकल एज्युकेशन प्रोव्हाईड करणारे, टेक्निकल एज्युकेशन देणारे इन्स्टिट्यूशन्स. ओके. आलं लक्षात? पुढे बघा, स्किल डेव्हलपमेंट इन इंडिया. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय होतं, जसं की आपण प्रोफेशनल डिग्री पाहिली, है ना. त्यानंतर आपण पाहिलं टेक्निकल एज्युकेशन पाहिलं. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय असतं, स्किल डेव्हलपमेंटमध्ये एका पर्टिक्युलर
सेक्टरमध्ये तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन प्रोव्हाईड केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर 3 महिन्याचा काहीतरी कोर्स असेल, 2 महिन्याचा काहीतरी कोर्स असेल. त्यामध्ये तुमचे फक्त स्किल्स डेव्हलप केले जातात आणि त्या स्किल्सचा, त्या कोर्सचा, त्या ट्रेनिंगचा तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या करिअरसाठी एक हेल्पफुल म्हणून काम करत असतं. एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर टॅलीचा कोर्स आहे, दॅट इज ऑल्सो स्किल डेव्हलपमेंट कोर्स. ठीक आहे. वोकेशनल एज्युकेशन और करियर एज्युकेशन कॉल्ड करियर अँड टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. वोकेशनल एज्युकेशनला करियर अँड टेक्निकल एज्युकेशन असं सुद्धा म्हटलं जातं, CTE शॉर्टमध्ये. ज्यामध्ये की जे शिकणारे आहेत, लर्नर्स जे आहेत, त्यांना जॉबसाठी तयार केलं जातं. ठीक आहे. काही प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज देऊन, है ना, ट्रेडिशनली नॉन अकॅडमिक अँड टोटली रिलेटेड टू स्पेसिफिक ट्रेड, ऑक्युपेशन और वोकेशन. बरोबर. आपला जो रेग्युलर कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे, रेग्युलर एज्युकेशन जे आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे स्किल डेव्हलपमेंट कोर्स असतात. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे स्किल डेव्हलपमेंट जे एज्युकेशन आहे ते दिलं जातं. ठीक आहे. कशाच्या व्यतिरिक्त? तुमच्या रेग्युलर डिग्री कोर्सच्या व्यतिरिक्त, रेग्युलर एज्युकेशनच्या व्यतिरिक्त. ठीक आहे. मग त्यामध्ये काय करतात? त्यामध्ये लर्नर स्वतः पार्टिसिपेट करतात, है ना, आणि त्या पार्टिसिपेशनमधून त्यांना एक वेगळे स्किल्स डेव्हलप केले जातात, जे की त्यांच्या जॉबसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी त्यांना कामी येतात, है ना. त्यांचे स्किल्स डेव्हलप केले जातात. त्यांना वेगळी अशी एक ट्रेनिंग दिली जाते अपार्ट फ्रॉम दी आपलं टेक्निकल अँड प्रोफेशनल एज्युकेशन. ओके. It's sometimes referred to as technical education as the learner directly develop expertise in particular group in techniques or technology. म्हणजे यामध्ये याला टेक्निकल एज्युकेशन सुद्धा म्हटलं जातं, कारण काय होतं की यामध्ये प्रॅक्टिकली ऍक्टिव्ह असतात. प्रॅक्टिकली काही ऍक्टिव्हिटीज केले जातात, ज्यामधून स्किल तर डेव्हलपमेंट होतातच, परंतु त्या व्यतिरिक्त काही टेक्निक्स आहेत, काही टेक्नॉलॉजीज आहेत, काही सायंटिफिक मेथड्स यूज केले जातात. सायंटिफिक मेथडने एज्युकेशन मिळतं, किंवा सायंटिफिक मेथडमध्ये स्किल्स जे आहेत ते डेव्हलप केले जातात. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण स्किल डेव्हलपमेंट. आलं लक्षात? तर इंडियामध्ये भरपूर असे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत, किंवा गव्हर्नमेंटकडून सुद्धा स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात. देर आर मल्टिपल कोर्सेस विच गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग फॉर दी लर्नर्स, फॉर दी स्टुडंट्स, है ना. फील फ्री टू कम अँड टेक स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन, ज्यामुळे आपल्या नेशन, आपल्या भारताला, आपल्या देशाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. कारण यू ऑल नो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला जो देश आहे दॅट इज अ यूथ, है ना. यूथ कंट्री, यंग कंट्री आपल्या देशाला म्हटलं जातं. कारण आपली जी लोकसंख्या आहे त्यामध्ये मॅक्सिमम पीपल आर यंग पीपल. आलं लक्षात? तुम्ही जर US घ्याल, UK घ्याल, ही जी डेव्हलप्ड कंट्री आहेत, यामध्ये जे लोकसंख्या आहे ती एल्डर पीपलची आहे. आलं लक्षात? इंडियामध्ये जे लोकसंख्या आहे ती आहे यंग पीपलची. बरोबर. तर यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी, मॅक्सिमम लर्नर्सनी स्किल डेव्हलपमेंट घ्यावी, स्किल डेव्हलप करावेत, यासाठी गव्हर्नमेंटने भरपूर असे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बघा, DDU-GKY आहे, म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्राम कौशल योजना आहे. बरोबर. दीनदयाल अंत्योदय योजना आहे. ठीक आहे. डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंगमध्ये DGT-MES अशी मॉड्युलर एम्प्लॉयबल स्किल्स आहेत. बरोबर. प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे. संकल्प आहे, स्किल ॲक्विजिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लिव्हलीहूड प्रमोशन. उडान आहे, हे आता नवीन कन्सेप्ट आहे उडान. ठीक आहे. त्यानंतर पॉलिटेक्निकल स्कीम्स आहेत. प्रमोट व्होकेशनल एज्युकेशन स्कूल. आता स्कूल आणि हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस ॲड करायचा एक कन्सेप्ट, एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. ठीक आहे. क्लिअर? डिग्री कोर्समध्ये चालू असतानाच काही स्किल डेव्हलपमेंट अपार्ट फ्रॉम दी रेग्युलर कोर्स आता ॲड करायचं जे रिकमेंडेशन आहे, किंवा हे जे इनिशिएटिव्ह आहे आता गव्हर्नमेंटने घेतलेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. यू मस्ट बी नोईंग, है ना. आलं लक्षात? तर भरपूर असे स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत इंडियामध्ये. तर काही तर तुमच्या समोरच आहेत, तुम्ही ते लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. आलं लक्षात? नाव नेक्स्ट इज, दिस इज डिफरंट, समथिंग डिफरंट, दॅट इज व्हॅल्यू एज्युकेशन. ओके. वी ऑल नो व्हॉट इज व्हॅल्यू. मूल्य काय असते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, है ना. सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये काही गोष्टी असतात जे की शिकणं, जे माहिती असणं, एक्सपिरियन्स असणं जास्त गरजेचं असतं. बरोबर. त्यामुळे काय होतं की प्रत्येकाची मॅच्युरिटी, प्रत्येकाची समज जी आहे ती डेव्हलप होत असते. ठीक आहे. समाजाच्या प्रती, व्यक्तीच्या प्रती, जे
ह्युमन बिहेवियर आहे ना, तो चेंज होत असतो. सो व्हॅल्यू एज्युकेशन इज इम्पॉर्टंट आहे ना. मूल्याचं शिक्षण देणं आपल्या रेग्युलर कोर्सेसमध्ये, प्रोफेशनल कोर्सेस, टेक्निकल कोर्सेस असतील, त्यामध्ये देणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग अबाउट आयडियल्स दॅट सोसायटी कन्सिडर देम टू बी इम्पॉर्टंट. समाजामध्ये काय गरजेचं आहे, समाजामध्ये काय इम्पॉर्टंट आहे है ना, हे टीचिंग अँड लर्निंगच्या माध्यमातून शिकणं, हे व्हॅल्यू एज्युकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. आपले जे रेग्युलर कोर्सेस आहेत त्यामध्ये सोसायटीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, आपल्या समाजामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, हे शिकवणं म्हणजेच व्हॅल्यू एज्युकेशन. बरोबर. मग स्टुडंट्सला शिकवलं जातं की काही आयडियल्स म्हणजे काही मोरल व्हॅल्यूज, की व्हॉट इज राईट है ना, व्हॉट इज रॉंग. बरोबर. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय गोष्टी करायला पाहिजेत, काय नाही करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपल्या सोसायटीला जास्त हेल्पफुल असतील आणि कुठल्या गोष्टी आपल्या सोसायटीला जास्त तोटा करून देतील, आपल्या ऱ्हास करतील है ना. बरोबर. या गोष्टींची समज आपल्याला एज्युकेशनमध्येच मिळायला हवी. ठीक आहे. तर त्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. क्लिअर. बघा, value education can take place in the different forms, but the main aim of providing it to students in their education institute is to make them understand the importance of good values. जे चांगले मूल्य आहेत, जे चांगल्या पद्धती आहेत, चांगला बिहेवियर आहे है ना लोकांच्या प्रती, हे आपल्या स्टुडंट्सला, आपल्या लर्नर्सला समजणं, त्यासाठी हा व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. यूज अँड रिफ्लेक्ट देम इन द बिहेवियर अँड ॲटिट्यूड्स. आता ह्याच व्हॅल्यू एज्युकेशनला, ह्याच व्हॅल्यूजला है ना, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या वापरामध्ये कसं तुम्ही बिहेवियर कराल, कसं तुम्ही इम्प्लिमेंट कराल, हे गरजेचं आहे है ना. अँड फायनली कॉन्ट्रीब्यूट टू सोसायटी थ्रू देअर गुड रिस्पॉन्सिबिलिटी अँड एथिक्स. लक्षात. आणि हेच व्हॅल्यू जे आहेत, हेच व्हॅल्यू एज्युकेशनचे जे महत्त्व आहे, जे काही तुम्ही शिकता, जे काही तुम्ही शिकले आहात है ना, त्याला घेऊन तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत तुमच्या सोसायटीमध्ये है ना, काय तुमचं योगदान आहे सोसायटीमध्ये, किती तुमची नैतिकता चांगली आहे, या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. ठीक आहे. सो व्हॅल्यू एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एज्युकेशन सेक्टर. बघा, व्हॅल्यू एज्युकेशन इज द ॲग्रिगेट of all processes by means of which person develops abilities, attitudes and other forms of behavior of positive values in society. ठीक आहे. बघा, जिथे व्यक्ती राहतो, जिथे where the person is living है ना, जिथे व्यक्ती राहतोय, समाजामध्ये जगतोय, वावरतोय, त्या ठिकाणी, त्या समाजामध्ये त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे है ना, त्याचा गुड बिहेवियर कसा असेल, रिस्पेक्टफुल कसा तो वागेल, त्याचं ॲटिट्यूड कसं आहे, या सर्व गोष्टी, या सर्व डेव्हलपमेंट व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये होत असतात. ठीक आहे. सो दॅट्स वाय व्हॅल्यू एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक स्लोगन आहे आपले महात्मा गांधी, करमचंद महात्मा गांधी यांनी दिलं होतं. ठीक आहे. की इफ द वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. म्हणजे काय, जर तुमची संपत्ती गेली आहे तर काहीही तुम्ही गमावलेलं नाहीये. आलं लक्षात. इफ द हेल्थ इज लॉस्ट, जर तुम्ही तुमचं आरोग्य जे आहे ते जर तुमचं खराब असेल तर तुम्ही काहीतरी गमावलेलं आहे. आणि जर तुम्ही कॅरेक्टर, तुमचं जे चारित्र्य तुम्ही गमावलात तर तुम्ही सर्वच गमावलेलं आहे. आलं लक्षात. युअर कॅरेक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. यू हॅव युअर बिहेवियर, युअर ॲटिट्यूड्स, युअर मोरल व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन सोसायटी. ठीक आहे. तुमची नैतिकता कशी आहे, तुमचा वागण्याची पद्धत कशी आहे, कसं तुम्ही रिस्पेक्टफुल वागता मोठ्यांसोबत, कसं तुम्ही लहानांशी वागता, बरोबर. या सर्व गोष्टी मोरल व्हॅल्यूजमध्ये येतात, व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये येतात. ठीक आहे. व्हॅल्यूजमध्ये येतात. राईट. सो व्हॅल्यू एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एज्युकेशन सेक्टर. मग कॅटेगरीज काय काय आहेत व्हॅल्यूजच्या आपण पाहूया है ना. मूल्यांचं श्रेणी काय काय आहे. पर्सनल व्हॅल्यूज आहेत, तर पर्सनल व्हॅल्यूजमध्ये काय येतं, तर पर्सनल व्हॅल्यूजमध्ये येतात व्यक्तीचे कॉन्फिडन्स, व्यक्तीचं एक्सलन्स, त्याचे ऑनेस्टी, त्याचं करेज है ना, बरोबर. त्याची त्याचं धैर्य, त्याची महत्वाकांक्षा, कल्पनाशक्ती, ह्या सर्व गोष्टी पर्सनल व्हॅल्यूजमध्ये येतात. वैयक्तिक मूल्य. ठीक आहे. तर या गोष्टी डेव्हलप होत असतात आपल्या व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये. त्यानंतर आहे सोशल व्हॅल्यूज. सोशल व्हॅल्यूजमध्ये, सामाजिक मूल्यामध्ये काय येतं, की तुमची हॉस्पिटॅलिटी, तुमची सर्व्हिस कशी आहे, तुमचं पेशन्स किती आहे है ना, फॉरगिव्हनेस कसं आहे, या सर्व गोष्टी सोशल व्हॅल्यूजमध्ये येतात. ओके. पुढे बघा,
मोरल व्हॅल्यूज, है ना, नैतिक मूल्य. नैतिक मूल्यामध्ये काय आहे? मोरल व्हॅल्यूजमध्ये तुमची ऑनेस्टी, किती तुम्ही डिसऑनेस्ट आहात, तुमचा ग्रॅटिट्यूड कसा आहे, है ना, अँड एनकरेज देम टू वर्क, म्हणजे तुम्ही कसं एनकरेज करता लोकांना, है ना. मोरल व्हॅल्यूज म्हणजे काय? तुमची नैतिकता कशी आहे, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, किती तुम्ही चांगला बिहेवियर करता, तुमचं रिस्पेक्टफुल वागणं, तुम्ही किती ऑनेस्ट आहात, किती तुम्ही खरं बोलता, किती तुम्ही खोटं बोलता, याची जाण असणं, हे आहे तुमचे मोरल व्हॅल्यूज. ठीक आहे. आपण काय शिकतोय? व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये काय करायचं आपल्याला? तर व्हॅल्यूज डेव्हलप करायचे आहेत. बरोबर? मग ते व्हॅल्यूजचे कुठले कुठले प्रकार आहेत ते या ठिकाणी आपण शिकतो आहोत. हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे कल्चरल व्हॅल्यूज, सांस्कृतिक मूल्य. है ना. कल्चरल व्हॅल्यूजमध्ये काय आहे? तर तुमची लँग्वेज कशी आहे? एथिकली तुम्ही कसे आहात? सोशल हेरार्की कशी आहे? है ना. मग त्यामध्ये इकॉनॉमिक्स, लॉ, फिलॉसॉफी या सर्व गोष्टी सुद्धा कल्चरमध्ये येत असतात. ओके, आलं लक्षात? नाव दिस इज डिफरंट. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. आता आपण शिकलो की व्हॅल्यू एज्युकेशन कसं इम्पॉर्टंट आहे, है ना. त्यासोबतच आपल्याला एन्व्हायरमेंटल एज्युकेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपलं योगदान, पर्यावरणाला कसं आपण कन्झर्व करतो, कसं आपण त्याचं संरक्षण करू शकतो, आलं लक्षात? त्याला कसं आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, काय गोष्टी करायला हव्यात, काय गोष्टी करायला नाहीत पाहिजेत, है ना, जेणेकरून आपल्या एज्युकेशन, आपल्या सॉरी एन्व्हायरमेंटला, आपल्या पर्यावरणाला त्याचा परिणाम होणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात? सो दॅट्स वाय एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला करायला नाही पाहिजे, जसं की मॅनमेड काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे की आपल्या पर्यावरणामध्ये हार्मफुल असतात, पर्यावरणामध्ये घातक असतात, है ना. मानवाने केलेल्या काही अशा कृती जे की आपल्या पर्यावरणाला ऱ्हास करू शकतात, पर्यावरणाचा ऱ्हास करू शकतात. बरोबर? जसं की आपल्या मोटार कार्स आहेत, त्यांचा जास्त वापर करणं, त्यामुळे जे हार्मफुल असे गॅसेस आहेत, जे घातक असे गॅस आहेत, ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, आपल्या पर्यावरणामध्ये पसरले जातात आणि त्यामुळे रोग पसरतात. त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट खराब होतं. आपले जे लाईफ ऑन लँड आहे, म्हणजे जसं की प्राणी, ह्युमन बीइंग, पक्षी, झाड, झुडपं, या सर्व गोष्टींना याचा काय होतो? इम्पॅक्ट पडत असतो, परिणाम होत असतो. ठीक आहे. मग या ह्युमन मेड ॲक्टिव्हिटीजला कमी करण्यासाठी किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय मेजर्स घेऊ शकतो? आपण काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतो? हे माहिती करून घेण्यासाठी, हे जाण येण्यासाठी आपल्याला अगोदर माहिती पाहिजे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला काय गरजेचं आहे? एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटबद्दल किती माहिती आहे? हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. तेव्हाच आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकतो टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. आलं लक्षात? सो दॅट्स वाय एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट. मग काही डिझास्टर्स आहेत, है ना? काही आपत्ती आहेत, संकट आहेत, जे की नॅचरली डेव्हलप होत असतात. बरोबर? मग ते कसे डेव्हलप होतात, त्याला रिझन काय हे आपल्याला माहिती असेल, तर आपण त्याचे प्रिकॉशन्स घेऊ शकतो. त्याला थांबवण्यासाठी आपण काही इनिशिएटिव्हज घेऊ शकतो. जर ते इश्यूज झाले, ते डिझास्टर झाले, तर त्याचा जो परिणाम होतो, तो परिणाम कमी कसं करता येईल, हे सुद्धा आपण केव्हा करू शकतो? जेव्हा आपल्याला एन्व्हायरमेंटबद्दल माहिती आहे. आलं लक्षात? सो दॅट्स वाय एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल राईट. सो थँक यू सो मच एव्हरीवन. बघा, पेपर 1चा तर कोर्स तुम्हाला मिळणारच आहे. त्यासोबतच आपल्याकडे पेपर 2 चे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत, राईट? ज्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर 2 ची सुद्धा. यामध्ये मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह सेशन सर्व गोष्टी पेपर 2 साठी मिळणार आहेत. त्यासाठी जर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे, राईट? आणि तुम्हाला जॉइन करायचं आहे. पेपर 2 जर तुम्ही आज जॉइन कराल तर तुम्हाला त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. मग तुमचा विषय इकॉनॉमिक्स, कॉमर्स, हिस्ट्री कुठलाही असेल, त्या विषयासाठी आजच इन्क्वायरी करा या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून. ठीक आहे? अजिबात उशीर करू नका मित्रांनो. एक्झामिनेशन पर्यंत तुमचं प्रिपरेशन होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर प्रिपरेशन चालू करायचं आहे. ठीक आहे? जर आज जॉइन कराल तर तुमचं 60 डेज पर्यंत जे आहे प्रिपरेशन होऊन जाईल. ठीक आहे? चलो. सो बाय बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट नाईट. सी यू इन द नेक्स्ट सेशन.